ना कसलीच हालचाल ना डोळ्यांची उघडझाप, फक्त शून्यामध्ये बघत तासनतास उभा असलेला एक माणूस. मागच्या काही दिवसांमध्ये अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. मग बिहार, चंदीगड, बँगलोर सारख्या भारतातल्या बऱ्याच ठिकाणी हे असे विचित्र प्रकार दिसायला लागले आणि संपूर्ण भारतामध्ये एकच खळबळ उडाली. इंटरनेटवरती याला लोक झॉम्बी ड्रग म्हणतात. पण हा झॉम्बी ड्रग नक्की आहे तरी काय? हे लोक खरोखरच पुतळे का बनतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या अमेरिकेला या ड्रग्सने उद्ध्वस्त केलंय त्याचा भारतामध्ये एवढा शिरकाव झाला कसा? या सगळ्याचीच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. भारतामध्ये सर्वात आधी चर्चा सुरू झाली ती चंदीगडच्या त्या व्हायरल व्हिडिओपासून. 24 मार्चला चंदीगडच्या सेक्टर 33B मधल्या एका डिलिव्हरी बॉयला लोकांनी पाहिलं. तो 2.5 तास एकाच जागी उभा होता. तोंडामध्ये सिगरेट आणि लायटर होती खरी, पण तो पेटवूच शकत नव्हता. त्यानंतर परत बँगलोरच्या बागलूर परिसरातून एक व्हिडिओ आला. तिथे पण एक मुलगा रस्त्याच्या कडेला असाच तासनतास उभा होता. मग बिहार, मग दिल्ली, मग चंदीगड अशा सगळ्याच ठिकाणी लोक अशा लोकांचे विचित्र व्हिडिओ इंटरनेटवरती टाकायला लागले आणि एकच नाव समोर आलं, झॉम्बी ड्रग. आता विषय असा आहे की हे झॉम्बी ड्रग म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर याचं सायंटिफिक नेम आहे झायलाझिन, ज्याला ड्रग्सच्या जगामध्ये ट्रंक असं म्हटलं जातं. खरं तर हे माणसांसाठी बनवलेलंच नाही आहे. हे प्राण्यांना, विशेषतः घोड्यांना शस्त्रक्रियेदरम्यान बेशुद्ध करण्यासाठी वापरलं जाणारं एक शक्तिशाली पेन किलर किंवा शामक औषध आहे. पण जेव्हा तस्करी करणारे लोक या झायलाझिनला जेव्हा फॅटेलिन, हेरोईन किंवा कोकेन सारख्या ड्रग्समध्ये मिसळतात तेव्हा तयार होतो झॉम्बी ड्रगचं कॉकटेल. आता याला झॉम्बी ड्रग हे नाव का पडलं असेल तर कदाचित हे ड्रग घेणारी व्यक्ती एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध होते आणि काही केसेसमध्ये तर त्यांच्या अंगावरती सडलेल्या जखमा किंवा चट्टे सुद्धा दिसलेत. जसं आपण एखाद्या सिनेमातल्या झॉम्बीच्या बाबतीत पाहतो अगदी तसंच. आपल्या सगळ्यांच्याच मेंदूमध्ये अल्फा 2 नावाचे रिसेप्टर्स असतात जे आपल्याला सतर्क ठेवण्याचं काम करत असतात. झायलाझिन या रिसेप्टर्सना ब्लॉक करतं. यामुळे 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे मेंदू पूर्णपणे सुन्न होतो, व्यक्तीला प्रचंड गुंगी येते आणि आसपास काय चाललंय याचं भानच राहत नाही. दुसरं म्हणजे शरीरातील ताकद पूर्णपणे निघून जाते. मेंदूकडून स्नायूंना सिग्नल मिळणं बंद होतं. त्यामुळे माणूस ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये लॉक होतो. तो हालचालही करू शकत नाही. आता विषय असा येतो की लोक याचं एवढं सेवन का करतायत? तर याची गंमत अशी आहे की हे झायलाझिन हेरोईनपेक्षा खूप स्वस्त आहे. ब्लॅक मार्केटमध्ये 500 ते 1000 रुपये किलोने ते मिळतं. तस्करी करणारी लोक नफा वाढवण्यासाठी महागड्या ड्रग्समध्ये याची भेसळ करत असतात. अजून दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे नशे केले की ते लगेच उतरतात, पण त्यात झायलाझिन मिसळलं की तो प्रभाव तासनतास टिकतो. पण एखादी व्यक्ती जेव्हा ड्रग्स घेत असते तेव्हा तिला काही झालं तर त्यावरती नॅलॉक्सोन नावाचं औषध काम करतं, पण या झोंबी ड्रग्सवरती हे औषध कामच करत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे या ड्रग्समुळे शरीरावरती जखमा होतात, त्वचा सडायला लागते आणि जर अजूनच ओव्हरडोस झाला तर काही देशांमध्ये हातपाय कापण्याच्या सुद्धा केसेस समोर आल्यात. म्हणूनच याला जिवंत प्रेत बनवणारं ड्रग्स म्हणतात. पण तरी याचा प्रसार आपल्या देशामध्ये व्हायला लागलाय ही खेदाचीच गोष्ट आहे. अमेरिका, फिलाडेल्फिया सारख्या पाश्चात्य देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातोय. लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती अशा स्टॅच्यू सारख्या उभ्या राहिलेल्या दिसतात. एप्रिल 2023 मध्ये बायडेन प्रशासनाने याला राष्ट्रीय धोका म्हणून घोषित केलंय. फिलाडेल्फियामध्ये 31% मृत्यू तर याच ड्रग्समुळे होताना दिसतात. आता पुढचा नंबर भारताचा आहे का ही विचार करण्याची गोष्ट आहे. भारतामध्ये अधिकृतपणे झायलाझिनच्या मानवी वापराची पुष्टी झालेली नाहीये, पण तज्ज्ञांच्या मते भारत आणि चीन हे देश औषधांचे मोठे निर्यातदार आहेत. भारतातील पंजाब, हरियाणा आणि ईशान्येकडील राज्य ड्रग तस्करीमुळे आधीच संकटात आहेत. चंदीगड आणि बँगलोरचे व्हिडिओ हे एक अर्ली वॉर्निंग सिग्नल असू शकतात. जर आपण आता सावध झालो नाही तर उडता पंजाब नंतर उडता भारत व्हायला वेळ लागणार नाही. युरोप किंवा अमेरिकेतल्या रेव पार्टीज किंवा हाय प्रोफाईल लाईफस्टाईलचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहून नशा करणं म्हणजे काहीतरी कूल किंवा स्टेटस सिम्बॉल आहे असा समज आजच्या तरुणाईमध्ये रुजतोय. कदाचित तोच फोमो तरुणांना या ड्रग्सच्या खाईमध्ये ढकलतोय. पण आपण हे विसरतोय की त्या देशांकडे या संकटांशी लढण्यासाठी प्रगत आरोग्य व्यवस्था आहे जी आपल्याकडे अजूनही मर्यादित आहे. त्यात भारत हा अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, थायलंड या सगळ्याच ड्रग बेल्टच्या विळख्यामध्ये. त्यामुळे सर्रास स्वस्त दरामध्ये आणि हल्ली तर घरपोच ड्रग्ज मिळायला लागलेत. पण लवकरच या सगळ्यांवरती आळा बसावा एवढंच. बाकी सरकार आणि प्रशासन त्यांच्या लेवलवरती हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करतच आहे. पण आपण सुद्धा एक सुज्ञ तरुण वर्ग म्हणून हे थांबवायला हवं. बाकी तुम्हाला यावरती काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.